केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा शमशेरपूर गावात नागरी सत्कार। केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांचा नंदुरबार तालुक्यातील शमशेरपूर या गावात नागरी सत्कार करण्यात आला। रक्षाताई खडसे यांचे शहादा तालुक्यातील माहेर असून शमशेरपूर हे त्यांच्या मामाचे गाव आहे। जिल्ह्यातील कण्याचे केंद्रात मंत्रीपदावर वर्णी लागल्याने मंत्री रक्षाताई खडसे यांचा सत्कार व सन्मान गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला। गावातील गुरुदत्त मंदिरात हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते। शमशेरपूर गावातील सरदार वल्लभभाई पटेल ग्रुप, वाल्मिक सेना, विश्वकर्मा सुतार समाज, डॉक्टर BR आंबेडकर सोशल ग्रुप यांच्याकडून स्वागत करण्यात आले। यावेळी मंत्री रक्षा खडसे यांचे मामा दगडू हरी चौधरी, प्रकाश दगडू चौधरी, माजी सरपंच मंदा चौधरी तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदुरबार वरून सुरेश बोरसे यांचा रिपोर्ट। रक्षाताईंच्या विजय, रक्षाताईंच्या विजय, रक्षाताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुष्पहार देऊन स्वागत करीत आहे। पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत आहे। ग्रामस्थ बंधू भगिनींच्या वतीने श्रीमती रक्षाताई खडसे यांचं सहर्ष स्वागत करतो। भारत माता की जय, वंदे मातरम। मित्रांनो, आपल्या या शमशेरपूर गावात ज्या रक्षाताई इथं खेळलेल्या आहेत, आपल्या दगा मामांच्या अंगणात ज्यांनी आपलं बाळपण घातलेलं आहे, त्या आपल्या शमशेरपूर गावाला आज मामाकडे तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत दुसऱ्यांदा खासदार म्हणून परत एक लोकांची सेवा करायची संधी मला मिळालेली आहे आणि त्याचबरोबर आदरणीय मोदी साहेबांच्या टीममध्ये मंत्री म्हणून काम करायची संधीसुद्धा यावेळेस आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते आणि सगळ्यांचे आशीर्वादामुळे ते शक्यही झालं आणि म्हणून आपल्या सगळ्या नंदुरबार जिल्ह्यातील आपल्या सगळ्या समाज बांधवांनी उद्या माझा सत्काराचा कार्यक्रम आपल्या शहादा इथे आयोजित केलेला आहे। आणि आज यायचं कारण हेच आहे की आज माझी आई म्हणजे मम्मी, भाऊ, बहिणी आम्ही सगळे इथे मामांच्या घरी म्हणजे भेटीला आणि आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि आपले सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेली आहे। कारण की जसं इथे सांगितलं की लहानपण खूप जास्त नाही, पण जेव्हा सुट्ट्यांमध्ये 2-3 दिवस जे काही भेटत होतं, कारण की लहानपणापासून हॉस्टेलला राहिलेली मी, पण जे काही 2-3 दिवस भेटत होते तेव्हा मामाच्या गावाला यायचं मला इथे म्हणजे संधी मिळायची। आत्ताचा काळ बदललेला आहे, आता असं काही राहिलं नाही आहे आणि मला असं वाटतं की जो आमच्या वेळेसचा काळ होता तो खूप चांगला होता की आधी मामाच्या घरी, आत्याच्या घरी नव्हती, पण आत्ताच्या पिढीला मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी खूप कमी झालेल्या आहेत। पण तरीसुद्धा नेहमी ह्या गोष्टीचं मला खूप कौतुक असतं। मी जळगाव जिल्ह्यात जरी असली पण एक माहेरची ओढ किंवा आपल्याकडच्या लोकांची ओढ ही नेहमी राहिलेली आहे आणि आपल्याकडची जी व्यवस्था म्हणजे जी आपली शहादाकडची जी संस्कृती आहे नक्कीच खूप वेगळी आहे तिकडच्या जिल्ह्यापेक्षा। आपल्याकडे नाते गोते हे खूप जपले जातात आणि म्हणूनच कदाचित आज मंत्री झाल्यानंतरही मला इथे मामाकडे यायला एक वेगळा आनंद होता की नाही मी मामाकडे गेली पाहिजे, आत्याकडे गेली पाहिजे, सगळ्या
माझी वाट बघत आज इथे थांबले त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते. आणि नक्कीच अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अजून चांगलं काम करायचं मी प्रयत्न करेन. आणि आपणही सगळे माझ्यासोबत राहणार. आपण जरी जळगावला माझ्या मतदानासाठी येऊ शकत नाही की आपलं मत मला नाही आहे, पण आपले आशीर्वाद आपले शुभेच्छाच हे माझ्यासाठी खूप काही आहे. आज इथे बसूनही तुम्ही मला शुभेच्छा जरी दिल्या तरी ते मला म्हणजे खूप जास्त आहे. परत एक वेळ आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि नक्कीच आपणही हक्काची भाची म्हणून काही असेल, काही काम जरी असेल, काही जरी काम असेल तर नक्की हक्काने सांगा की असं मनामध्ये असं काही शंका नका येऊ देऊ की बाबा ती कसं सांगणार, काय सांगणार. एक आपली घरची मुलगी, हक्काची मुलगी म्हणून काही जरी असेल छोटं मोठं काम म्हणजे काय मला पण करणं शक्य होईल नक्कीच मी करायचा प्रयत्न करेलच. आणि आज इथे माझे मामा आहे, मामाचा मुलगा आहे, आणि सगळंच पूर्ण परिवार आज इथे उपस्थित आहेत. त्याचा आनंद खूप वेगळा आहे. आणि अजून प्रयत्न करेल पुढच्या वेळेस यायची संधी मिळाली तर नक्कीच आपल्या समजून गावाला येईलच. आणि मलाही कौतुक वाटतं कारण की जेव्हाही प्रत्येकजण आणि मी माझ्या मुलांना पण सांगते की मामाचं आधीचा काळ हा खूप वेगळा होता की मामाच्या घरी जायचं एक आनंद खूप वेगळा राहायचा. आणि त्याच्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आज जुळून आल्या. एवढं बोलून तर थांबते. धन्यवाद.